ते हर नर्मदे हर. आम्ही आता बनखेडीच्या पुढं आल्यानंतर पिपरियाच्या एक 7-8 किलोमीटर पाठीमागं एका जय गुरुदेव हा आश्रम आहे आणि ह्या आश्रमामध्ये आम्ही दुपारच्या भोजन प्रसिद्धीसाठी विश्रांतीला थांबलो. बाबा जय गुरुदेव संगत निवेदक पिपरिया, पिपरिया गावाच्या जवळच हा आश्रम. आणि मागच्या वर्षी पण आम्ही इथं जेवणासाठी थांबलो होतो. त्यांनी आमची जेवणाची व्यवस्था केली होती. यावर्षी पण त्यांनी भोजन प्रसादाची व्यवस्था केलेली. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा परिक्रमावासी दुपारची विश्रांती घेत आहेत. कुणी झोपले, कुणी जागे. बारको मामा झोपले, काका. नर्मदे हर. जय गुरुदेव नाम प्रभु. हे मंदिर आहे छोटस. बाबा उमाकांतजी महाराज. नर्मदे हर नर्मदे. नर्मदे हर नर्मदे हर. मी आता पिपरिया या गावाकडं चाललेलो आहे. गावाचा तो थोडं पाठीमाग आहे आणि कदाचित आता 3:45 वाजले, त्यामुळं कदाचित पिपरिया गावामध्येच राहायचा विचार आहे. बघूया, जर आश्रमची व्यवस्था असली चांगली तर थांबून घेऊ. कारण थंडी जी इतकी आहे का माप नाही. आज सकाळी जवळजवळ 4 ते 5 डिग्री टेम्परेचर असेल, एवढी थंडी होती. एवढ्या थंडीमध्ये आम्ही पहाटे चालायला निघालो. अक्षरशः इतकं हिवलो होतो, माप नाही. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता आलो आहे पिपरिया या गावाला. या पिपरिया गावामध्ये हा सुंदर असा आश्रम आहे. इथं भरपूर खोल्या आणि खूप छान असं मंदिर आहे. प्रभू रामचंद्राचं रामसीता मंदिर म्हणतात. हे बघा, ही खोल्यांची संख्या परिक्रमावासींसाठी खूप छान आहे. असे ओपन स्पेस पण आहे आणि रूम पण आहे. स्नान करण्यासाठी हा हँडपंप आहे इकडं. नर्मदे हर नर्मदे हर. खूप उंच मंदिर आहे आणि छान आहे. नर्मदे हर नर्मदे हर. इथं साधू लोकांचा निवास आहे समोर. नर्मदे हर. इथं शेगावच्या गजानन महाराजांचा फोटो आहे. सीताराम मंदिरामध्ये खूप छान अशी मूर्ती आहे. हनुमानजी आहे, प्रभू रामचंद्र, लखन भैया. अतिशय सुंदर विग्रह या मूर्तींचा. आणि हे
खूप जुना आणि पुरातन मंदिर आहे. तर मंदिराचे हे इथं पुजारी महाराज बसलेले. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. वेगवेगळी नक्षी पण काढलेली. आणि समोर हनुमानजी इथं भजन करणारे भाविक आहे. नर्मदे हर महाराज, नर्मदे हर नर्मदे हर. जय सीताराम. इथं मंदिरामध्ये रामायणाचा पाठ चालू असतो सतत. हे महाराज रामायण वाचवण्याचं काम करतात. नर्मदे नर्मदे. आणि हे बघा, प्रभू रामचंद्रांच्या समोर हे हनुमानजी इथे विराजमान आहे.